तर जमीनदाराने माझ्यासोबत खूप मजा केली आणि त्याला जे हवे होते त्याला ते मिळून गेले. मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर स्टोरी ऐकण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, मी सगळ्यांसोबत जेवायला बसली आणि मग तेवढ्यात तो उठून माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्याजवळ औषधं दिली आणि तो मला सांगू लागला की जेवण करून हे औषधं घे, आराम कर. आणि बाजूच्या मावशींना सांगू लागला की तुम्ही जेवण झाल्यावर तुम्ही कामाला लागून जा. आणि तो तिथून निघून गेला. मी सगळ्यांसोबत जेवण करून औषध घेतले आणि ते त्यांच्या कामाला निघून गेले. मी झोपडीमध्ये जाऊन झोपले. औषधांमुळे मला लगेचच झोप लागली. नंतर थोड्या वेळात तो आला आणि त्याने बाहेर सगळीकडे नजर मारली. झोपडी बाहेर खूप लांब काम करत होते आणि मग तो हळूच झोपडीमध्ये आला. तो माझ्या सौंदर्य बघू लागला. माझ्या गालावर प्रेमाने हात फिरू लागला. तो हळूहळू माझ्या ओठांवर हात फिरू लागला. तो माझ्या सुंदरता बघू लागला, जवळून घेऊ लागला होता. तो माझ्या गोऱ्या गोऱ्या ओठाला, अंगाला हात लावून आनंद घेऊ लागला आणि असं करता करता तो माझ्या डॅशला पोचला. हळूच त्याने माझा हात टाकला आणि मस्त हळूहळू दाबू लागला. मला वाटू लागलं की कोणीतरी माझ्या अंगाला हात लावत आहे आणि तो अजून खाली खाली करू लागला. तेवढ्यात त्याला कशाचा तरी आवाज आला आणि तो तिथून उठून गेला. तिथे त्याचा एक मित्र आला होता. तो त्याच्यापाशी थोड्या वेळ गप्पा मारू लागला आणि पण त्याची नजर माझ्याकडेच होती. मग त्याचा मित्र तिथून निघून गेला. थोड्या वेळात तो तिथे बसला आणि त्याने बघितलं की तो लांब चालत गेला. मग तो परत माझ्याजवळ आला आणि तो माझ्या पायावरती साडी वर करू लागला. मला आता समजू लागलं होतं की कोणीतरी माझ्या शरीराला हात लावत आहे आणि तो माझ्या पायी दाबू लागला. मी उठून बसले आणि तो माझ्या पायाजवळ होता. हे बघून मी आश्चर्य झाले. मी त्याला बोलू लागले, तुम्ही इथे काय करत आहात? तर तो बोलू लागला, मला तू खूप आवडतेस. मी त्याला बोलले की तुम्ही हे काय बोलत आहात? तर तो बोलू लागला, हो, जे सांगत आहे ते खरे आहे. तू मला खूप आवडतेस. मी तुला त्या दिवशी बघितलं आहे. त्या दिवसापासून तू माझ्या मनातून जात नाही आणि मला तू खूप आवडू लागले आहे. मी त्याच्याकडे बघू लागले होते. तो बघण्यामध्ये खूप सुंदर होता. भरदार शरीर होतं आणि जमीनदारसुद्धा होता. स्वभाव पण खूप मस्त होता. मी विचार करू लागले की आता मी काय करू? आणि मग त्याने हळूच माझा हात त्याच्या हातात पकडला आणि बोलू लागला की एवढा काय विचार करतेस? मी तुला आवडत नाही का? माझ्याजवळ कुठल्या गोष्टी कमी आहेत का? तुला जे हवे आहे ते मी तुला एका बोलण्यावरून आणून देईल. मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. मी त्याला बोलावू लागले, तू मला विचार करू सांगते आणि तोपर्यंत तुम्ही माझ्याजवळ येऊ नका. त्याने माझा हात घट्ट पकडला आणि तो परत सांगू लागला की तुला कुठल्याच गोष्टीचं कमी पडू देणार नाही. तू ज्या वस्तूवर हात ठेवशील ती मी तुझ्यासाठी आणून देणार. तू चांगला विचार कर. आणि तो तिथून उठून बाहेर निघून गेला. मी विचार करू लागले की आमच्या घरची परिस्थिती खूप गरीब आहे आणि माझ्या घरचे पण रोज पिऊन असेच झोपून राहत असतात. मला जमीनदाराकडून आवडू लागला होता. मी पण त्याच्या प्रेमात पडू लागले होते आणि त्याचे बोलणे ऐकून तर मला त्याच्या मनातलं पण कळालं होतं. संध्याकाळ झाली. तो माझ्या बोलण्याच्या वाट बघत होता, पण मी काही बोलले नाही आणि बायांसोबत घरी येऊन लागले. मी रात्रभर विचार केला आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी बायांना घेऊन शेतात गेले. तो तेव्हा सकाळी लवकर येऊन तिथे बसला होता. मी तिथेच गेल्यावर त्यालाच बघितलं आणि हळूच स्माईल केली. मग त्याने मला विचारलं की तब्येत बरी आहे ना? मी त्याला सांगितलं की हो. तो बोलू लागला की तुला काही वाटू लागलं तर आराम करून घे. मी बोलले, हो ठीक आहे. पण मी बायांना कामाला लावलं आणि थोड्या वेळात मी बाजूच्या मावशीला सांगितलं की मला थोडं बरं वाटत नाही आहे. मी थोडा वेळ आराम करते. तोपर्यंत तुम्ही सांभाळून घ्या. त्या बोलू लागल्या, ठीक आहे. उन्हामध्ये नको बसूस. तिथे झोपडीजवळ जाऊन आराम कर. मी झोपडीजवळ येऊन लागले
त्याची नजर माझ्याकडेच होती. तो खूप खूप आनंदी होऊ लागला आणि मी झोपडीत गेले. त्याने बाहेर बघितलं. बाया काम करत होत्या आणि मग तो झोपडीत जवळ आला. त्याने माझा हात पकडला. माझ्या गालावर हात फिरवू लागला. माझ्या गालावरचे केस सायडा करू लागला आणि मग त्याने विचारलं, विचार काय केला आहे? मी हळूच मान हलवली आणि तो खूप खुश झाला. त्याने त्याचे ओठ माझ्या ओठांवर ठेवले आणि बोटाने दाबू लागला. हळूहळू मग मला मागे धक्का देऊ लागला आणि जबडीच्या भिंतीला त्याने मला उभं करून दिलं आणि हळूहळू तो खाली सरकत गेला. त्याने माझे सगळे मोकळे करून दिले आणि त्याने दाबू लागला. माझ्या नको तिथून खूप आग होऊ लागली होती, कारण माझे मिस्टर दारू पिऊन झोपी जायचे आणि आमचं असं काहीही होत नव्हतं. त्याच्यामुळे मला असं वाटू लागलं होतं की केव्हा त्याचा बाबूराव माझ्या चिमणीत टाकेल. त्याच्या माझ्या तोंडातून भिंतीकडे गेले आणि माझ्या पाठीवर तो प्रेमाने हात फिरवू लागला. मला खूप आनंद होत होता. त्याने त्याचा हात माझ्या पोटावर घेतला आणि त्याने त्याच्याकडे मला जोराने घेतलं आणि त्याचा बाबूराव माझ्या साडीच्या आत घुसवला. आता मला राहावेना असं झालं की माझे नको ते जोरजोरात दाबू लागला आणि माझी साडी वरती करून मला गोडीत करू लागला. त्याचा डॅश डॅश माझ्या डॅश डॅशमध्ये टाकून तो जोराजोरामध्ये करू लागला. मला खूप मजा येऊ लागली होती. त्याने त्या दिवशी माझ्यासोबत खूप मजा केली आणि असं आम्ही 2-2, 3-3 वेळेस केलं. आम्हाला जेव्हा पण टाईम भेटत होता तेव्हा आम्ही असं करत होतो. एके दिवशी मी माझ्या सासूला सांगितलं तर माझी सासू सांगू लागली की मला माहिती होतं की तो तुझ्यासोबत हे सगळं करणार होता, कारण त्यांनी तुला त्या दिवशी बघितलं होतं. त्या दिवसापासून तो तुझ्यावर प्रेम करत होता आणि त्याने मला त्याच्या दुसऱ्या दिवशी सांगितलं होतं. माझी सासूने मला पूर्णपणे साथ दिली आणि मला जेव्हा पण त्याला भेटायला जायचं तर मी माझ्या सासूला सांगून तिथे निघून जायची आणि त्यालाही मला भेटायचं असेल तो माझ्या सासूला सांगायचा आणि आम्ही दोघे पण असे भेटू लागलो. तो माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू लागला होता. मला कुठे जायचं असेल तर मी त्याला गाडीवर चालायला सांगायची. मला काही हवं असेल तर तो मला लगेचच आणून द्यायचा. तो माझ्यावर खूप प्रेम करत होता. एवढा जमीनदार असूनसुद्धा तो माझ्या प्रेमात पूर्ण पागल झाला होता आणि आम्ही शेतात दोघे जण खूप मजा करू लागलो होतो. मला त्याने सांगितलं की हे सगळ्याची मालकीण आहेस. तुला कोणीही काही बोललं तर मला सांग. तो मला अगदी त्याच्या बायकोसारखं ठेवत होता आणि तशीच मजा पण घेत होता. थोड्या दिवसांनी मी प्रेग्नंट झाले, पण तरी पण मी त्याला भेटण्यासाठी शेतात यायची आणि माझा दवाखाना सगळा काही तो बघू लागला. मला काय हवं आहे, काय खायचं आहे, सगळ्या गोष्टीवर तो लक्ष देत होता. ह्या सगळ्या काही कथा काल्पनिक आहेत. याचा रिअल आयुष्यामध्ये काहीही संबंध नाही. या कथेमधून कोणाचं मन दुखवायचा अजिबात विचार नाही. याच्यामधून फक्त आनंद घ्या आणि आनंदाने ऐकत राहा, एवढीच इच्छा आहे. तर मित्रांनो, काही शब्द चुकले असतील तर माफ करा. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.